हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना शीतल कुमार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी बनवत आहे संध्याकाळचं जेवण। तर वटाणा आणला होता, हिरवा वटाणा म्हणजे मटार, त्याची मी भाजी बनवत आहे। साईडला वरण भाताचा कुकर लावलेला आहे। तर आता मी वटाण्याची भाजी बनवून घेते। तर मी ते मसाला काल बनवून ठेवलेलं होतं। मसाला बनवला तर 1-2 दिवस मला पुरून जातं ते खोबऱ्याचा मसाला। ते मी आता मसाला टाकून भाजी बनवत आहे वटाण्याची। कारण वटाणे हिरवे वटाणे होते, स्टेशनला गेली होती तेव्हा आणले होते ना मटार सोललेली, तर त्याची भाजी बनवते मी आज। कारण परीला आणि किट्टूला अशी कडधान्याची भाजी किंवा असे वटाणे वगैरे याची भाजी खूप आवडते। तर मी आता मटण टाकलेलं आहे कढईमध्ये, थोडासा तेलामध्ये रोस्ट करून घेत आहे। ऑलरेडी मसाला भाजलेला आहे, त्याच्यामुळे जास्त मसाला रोस्ट करायला लागत नाही। तर हर टायमाला किट्टू माझ्यासोबत असतेच किचनमध्ये, तर आत्ता पण तिचं तेच काम चाललेलं आहे। मी किती टाईम तिला बोलते की किचनमधून बाजूला होत जा, पण ती नाही ऐकत, ती येतेच किचनमध्ये। असंच छोटं मोठं काम करण्यासाठी तिला किचनमध्ये काम करायला खूप आवडतं। तर आता घरगुती मसाले टाकूया। तर मी हे गावावरून मालवणी मसाला आणला होता 1 स्पून, त्याच्यानंतर धणा पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला। तर मी किचन किंगचा गरम मसाला वापरते भाज्यांसाठी, आणि चिकन आणि मटण मसाल्यासाठी ते त्याचे मसाले वापरते। तर सर्व मसाले बटरमध्ये मिक्स करून घेऊया। मी वटाणे थोडेसे रोस्ट करून घेतले होते, म्हणजे त्याचं थोडंसं कच्चं असते, त्याचं थोडं कच्चा स्मेल आहे ना ते निघून जाण्यासाठी मी थोडेसे रोस्ट करून घेतले। आता मसाला किट्टू चालवत आहे, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया, म्हणजे कन्सिस्टन्सी चांगली येते त्याची। सर्व मसाले वाटणमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं ऑइल सुटेपर्यंत थोडंसं मसाला शिजवून घेऊया। ते बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली मसाल्याची। मी बटाटे वगैरे काही टाकणार नाही, कारण की भाजी जास्त म्हणजे संध्याकाळचं माझं जेवण तर कमीच असतं, 1 भाकरी खाते। हे वटाणे आहेत त्याच्यामध्ये ॲड करूया, फक्त वटाण्याचीच भाजी बनवणार, त्याच्यामध्ये दुसरं काही ॲड करत नाही आहे मी। आणि पाणी टाकून शिजवून घेणार आहे। सर्व वटाणे मिक्स करून घेऊया, मसाला त्याला पूर्ण मिक्स झाला पाहिजे। त्याच्यानंतर थोडा वेळ फ्राय करून, मग 1-5 मिनटं 1-2 मिनटं फ्राय करून मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। इकडे मीठ टाकून भाजी शिजवायला ठेवून देऊया। तिकडे कुकर तोपर्यंत थंड झालेला आहे। तर कुकरमध्ये वरण भात लावलं होतं, तर मी आता डाळ बनवून घेणार आहे। तर मीठ गरजेनुसार मीठ टाकून घेतलं मी। तर मी ज्या शेगडीवरती तिकडे कढई ठेवली होती ना भाजीची, ती चेंज करून इकडे टाकली, म्हणजे ते भाजी आरामात तिकडे शिजत बसेल। इकडे मी पटकन वरण आणि भाकरी मी बनवून घेईल, कारण वरण शिजायला फोडणी दिलं का लगेच होऊन जातं। तर कुकर थंड झालेला आहे, याच्यातून भात काढून घेते। वरण पण आपलं शिजलेलं आहे व्यवस्थित।
तर मी कुकर खाली काळं व्हायला नको म्हणून मी त्याच्यात लिंबूचे अर्ध लिंबू टाकून घेतलं होतं, म्हणजे कुकर जास्त काळा पडत नाही आतून. मी भात परत कुकरमध्येच ठेवून दिलं गरम राहण्यासाठी. तर आता आपण वरणला फोडणी देऊया. असे पाहुणे वगैरे आले होते ना, त्याच्या गडबडीमध्ये मला व्लॉग वगैरे बनवायला काही जमतच नव्हतं. तर पोरी म्हणजे मुली बोलायला लागल्या, परी आणि किट्टू, की मम्मी तू व्हिडिओ का बनवत नाही स्वतः. म्हटलं नाही टाईम भेटत, त्याच्यामुळे नाही बनवत होती. पण आत्ता म्हटलं बनवूया. तर गावावरून फोन येत होता, तर म्हटलं नंतर फोन करते मी त्यांना. व्हिडिओ एडिटिंग अर्धवट राहून जाणार ना. तर वरण शिजलेलं आहे. तर वरण आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे छोटं. वरण खूप म्हणजे मी सुद्धा वरण जास्त पिते. संध्याकाळचं जेवण थोडं कमी खाते, पण वरण वगैरे पिते. आणि एक भाकरी खाल्ली होती संध्याकाळी. तर म्हटलं आता वरणला फोडणी देऊन घेऊया आणि लगेच भाकरी पण टाकून घेऊ, म्हणजे जेवण ऑलमोस्ट आपलं तयार आहे. ते वरण चांगलं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद ॲड करते. पातेल्यामध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकूया. थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्ही कशा प्रकारे वरण बनवता? मी ते आता मोहरी टाकत आहे आणि थोडं जिरं. ॲक्च्युली लसूण सोललेलं नव्हतं आणि तेलसुद्धा गरम झालं होतं, त्याच्यामुळे मी लसूण नाही ॲड केला. तर मी लसूणसुद्धा टाकते याच्यामध्ये फोडणीला. डाळीला खूप छान चव येते लसूणमुळे. तर थोडंसं जिरा मोहरी तडतडली ना, त्याच्यानंतर वरण टाकूया. गावची मुगाची डाळ होती ना, ती खूप टेस्ट लागते. म्हणजे घरची आपली डाळ असली ना, त्याची टेस्ट आणि जे आपण रेडी डिमार्टची डाळ आणते त्याच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो. आणि मी आज 2 दिवस झाले मम्मीने गावची मुगाची डाळ दिली होती, त्याचं वरण बनवत आहे. थोडंसंसुद्धा वरण राहत नाही, म्हणजे पोरी आवडीने पितात ते वरण, इतकं छान होतं. ते बघा वरण आता फोडणीला दिलेलं आहे. मुली जास्त तिखट खात नाहीत, म्हणजे असं वरण वगैरे असलं तर पितात. त्याच्यामुळे शक्यतो वरणच संध्याकाळचं बनतं. थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. जेवण बनवायला असं टाईम नाही लागत. व एक साईडला कुकर लावलं, एक साईडला भाजी लावली, लगेच कुकर थंड होईपर्यंत भाकरी करून घेतलं का पटकन होतं. तर माझं हिंगाचा तर आधीचा डबा संपला होता, तर हे दुसरं आणून ठेवलं होतं. डाळीमध्ये हिंग थोडंसं टाकल्यावरती अजून चांगली चव लागते. तर मी थोडंसं हिंग ॲड करते. चिमूटभर हिंग टाकूया. खूप छान लागते हिंगाची टेस्ट. तर डाळीला फोडणी देऊन झालेली आहे. आता थोडंसं डाळ बॉईल म्हणजे त्याला उकळी येऊ द्या. तर डाळ शिजेपर्यंत म्हटलं मी इकडे भांडी जी आता चहाची वगैरे मुलींनी चहा वगैरे घेतलं होतं, नाश्ता केलं होतं, त्याची भांडी आहेत ती तोपर्यंत मी म्हटलं घासून घेते. कारण की मला बेसिंगमध्ये जास्त पसारा आवडत नाही, जरा क्लीन असलेलंच चांगलं वाटतं. भांडी घासून घेते तोपर्यंत चहा दूध वगैरे मुलींनी घेतलं होतं ते आवरून ठेवते. म्हणजे नंतर जेव्हा जेवण होतं ना, त्याच्यानंतर थोडी भांडी कमी होतात घासायला. थोडी भांडी पडली कमी लगेच घासून घेते, म्हणजे बेसिंग पण क्लीन राहतं, असं पसारा दिसत नाही. वरण शिजेपर्यंत मी इकडे भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर मला भाकरी बनवायची होती.
मग आपलं संध्याकाळचं जेवण रेडी आहे. मिस्टर तर लेट येतात, त्याच्यामुळे मी आधी जेवून घेते, कारण माझा डाएट चालू आहे. डाएटच्या हिशोबात मला 9च्या आत किंवा 8च्या आतच जेवण घ्यावं लागतं. त्याच्यामुळे मी लवकरच जेवते, म्हणून मी जेवणसुद्धा लवकर लावते. जेवण तयारच असतं, फक्त मिस्टर लेट येतात. ऑफिसचं जसं सुटतात तसे म्हणजे टाईम होतं येईपर्यंत त्यांना, सकाळी जातात पण लवकर. ते भांडी सर्व घासून घेते, त्याच्यानंतर मग भाकरी बनवून घेते. तर ज्या कोणी मैत्रिणी मित्र माझे व्हिडिओ बघत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा आणि कमेंट्ससुद्धा करा. लाईक आणि कमेंट्स तुमच्या येत नाहीत मला, त्याच्यामुळे मला समजत नाही की माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. काही चुकत असेल व्हिडिओमध्ये, काही चेंज करायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ही माझी सुरुवात आहे जस्ट. तर सुरुवातीला पण काही चुकत असेल ना माझं तर प्लीज एकदम म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मला की माझं काही चुकत असेल तर प्लीज. आणि लाईक करत जावा व्हिडिओला. इथे थोडे भांडे होते, दुधाचं पातेलं होतं, ते थोडंसं पाणी टाकून ठेवलं होतं. म्हटलं सर्व भांडी आता घासून घेऊया. एका साईडला जेवणाचं पण काम होतं आणि एका साईडला पसारा आवरायचं पण काम होऊन जातं. तर आता माझी भांडी घासून झालेली आहेत. आता काही दिवसातच मुलींच्या स्कूलसुद्धा चालू होतील, तर मग व्यवस्थित असं रुटीन माझं चालू होईल. आता थोडी सुट्टी आहे, त्याच्यामुळे सर्व कामं हळूहळू होत आहे. सकाळचे पण आराम के साथ सर्व. मी लवकर उठते सकाळी, पण मुली झोपलेल्या असतात ना, त्या आरामात उठतात. तर म्हटलं सुट्ट्यात तोपर्यंत त्यांनासुद्धा आराम करू दे. एकदा शाळेचं रुटीन चालू झालं की त्यांना सकाळी लवकरच उठावं लागणार आहे, कारण की सकाळी ट्युशन्स, त्याच्यानंतर 12:30ची स्कूल, परत डायरेक्ट संध्याकाळी 5:30ला घरी येणार. पुन्हा त्यांचे एक्स्ट्राचे क्लासेस, म्हणजे मी त्यांना कराटे क्लास वगैरे लावलेला आहे. आणि आत्ता असं विचार करते की त्यांना डान्सची खूप आवड आहे, तर डान्स क्लाससुद्धा मी लावायचा विचार करत आहे. तर बघा इथे माझी भांडी क्लीन करून झालेली आहेत. जरासं म्हणजे किचन क्लीन असेल ना तर काम करायला पण जरा बरं वाटतं. ते भांड्यांचा वगैरे पसारा बघितल्यानंतर अजून मग कंटाळा येऊन जातं. त्याच्यामुळे मी जशी भांडी पडते ना थोडी थोडी, ती म्हणजे जेवण बनवल्याच्या नंतर किंवा नाश्ता केल्याच्यानंतर, चहा प्यायल्याच्या नंतरची, मग ती लगेच घासून टाकते भांडी. म्हणजे जेवल्याच्या नंतर ना जेवणाचीच भांडी असतात, एक्स्ट्राची भांडी नसतात काही घासायला. तरी ते भांडी घासून झाली, वरणसुद्धा झालेलं आहे, भाजीसुद्धा होत आलेली आहे. तर इथं किट्टू विचारते, मम्मा भाजी झाली का, जेवायचं होतं तिला. पण त्यांना अशी वाटाण्याची ह्याची भाजी असेल ना, कडधान्यांची भाजी, ते स्प्राऊटच्या भाज्या त्या खूप आवडतात त्यांना खायला. असं चटकपटक खायला जास्त त्यांना आवडतं. सकाळी ती इडली बनवली होती, मग अख्खा दिवसभर त्यांनी इडलीवरतीच जोर काढलेलं होतं. म्हणजे इडलीच खाल्ली त्यांनी पूर्ण दिवसभरामध्ये. कारण इडली, डोसा किंवा आप्पे असं म्हणजे किंवा असे वेगवेगळे पदार्थ, म्हणजे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात त्यांना. तर आता मी इकडे मिस्टर ह्यांना दोघींनाही थोड्या इडल्या होत्या, तर त्यावेळेला भाकरी नको मम्मा, मला इडलीच खाऊ. त्याच्यानंतर मग मी ज्वारीच्याच 2 भाकरी बनवली, तांदळाची नाही बनवली. भाजी शिजते तोपर्यंत आपली भाकरीसुद्धा रेडी होऊन जाईल. तर ज्वारीचं पीठ खूप दिवस झालं आणलेलं होतं, थोडं थोडं वापरलं होतं मी त्याच्यातलं. तर म्हटलं तर थोडं आहे ते सुद्धा वापरून टाकूया, कारण ज्वारीचं पीठ जास्त दिवस राहिलं तर भाकरी अशी व्यवस्थित बनत नाही, तुटत जाते नंतर.
जास्त पीठ जुनं होत आलं ना, म्हणजे असं खूप दिवस होत आले पिठाला, की त्याला गरम पाणीच यूज करायला लागतं. आणि मी गरम पाणी न घेता इथं थंड पाणी घेतलं आणि थोडी भाकरी माझी तुटतसुद्धा होती. भाजी शिजली नव्हती म्हणून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी. सगळं जेवण झालं म्हणजे वरण भात भाजी झाल्याच्यानंतरच मी शेवटला भाकरी टाकते, म्हणजे गरमागरम जेवता येतं. जास्त नव्हती भाकरी टाकायची, 2च भाकरी मला टाकायच्या होत्या आज. तो तवा मी ते भाकरीसाठी हा ब्लॅक तवाच यूज करते आणि चपातीसाठी ॲल्युमिनियमचा जो तवा आहे ना, दोघांनाही अलग अलग ठेवलेला आहे. ते बघा पीठ ज्वारीचं मी 2 किलो आणलं होतं, त्यातलं थोडंसं आहे अजून. तर म्हटलं मी शक्यतो मी ज्वारीचीच भाकरी खाते, डाएट असल्यामुळे मला ज्वारीचीच भाकरी खायला सांगितले. मी सकाळी एक ज्वारीची भाकरी खाते आणि संध्याकाळी एक खाते, त्याच्याचबरोबर सलाड. आणि जर कधी असे इडली वगैरे बनवलं तर ते सुद्धा मी दुपारच्या जेवणमध्ये, म्हणजे मी नाश्ता नाही करत, ते डायरेक्ट जेवणच करून घेते त्याचा. परत काही खात नाही ते खाल्ल्याच्यानंतर. तर मी सकाळीसुद्धा 4 ते 5 इडली खाल्ली होती, त्याच्यानंतर काही जेवली नव्हती, डायरेक्ट आता संध्याकाळी. वेट कमी होत चाललं आहे, पण सीझर असल्यामुळे पोट लवकर कमी होत नाही आहे माझं. तर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मला, म्हणजे वर्कआउट खूप करावं लागणार आहे मला, पोटाचे एक्सरसाइज जास्त करावं लागणार आहे. तर बघूया, कारण सर बोलतात की डिलेवरी पोट असल्यामुळे ते लवकर नाही कमी होणार. वेट कमी होत गेले, 8 ते 9 किलो वेट कमी झालेलं आहे माझं. वर्कआउट आणि न्यूट्रिशन घेत आहे मी. सर पण खूप छान गाईड करतात. ते बघा मी गरम पाणी यूज नाही केलं, त्याच्यामुळे पीठ पटकन मिक्स होत नाही आहे. थोडी मेहनत लागते पीठ मिक्स करायला. आणि ज्वारीच्या पिठाला ना गरम पाणी असलं का भाकरी मऊ आणि पटकन पीठ व्यवस्थित होऊन जातं. ह्या ठिकाणी गरम पाणी घेतलं असतं ना तर पटकन झालं असतं, पण मी चुकून थंड पाणी ओतलं. मला गरमच घ्यायचं होतं, तव्यावरती मी गरम करून घेणार होती पाणी, पण चुकून मी थंड पाणी ओतलं. त्याच्यामुळे मग थंड पाण्यातच मी भाकरी बनवायला ट्राय केली, पण थोडी माझी तुटत होती मध्ये मध्ये, पण झाली व्यवस्थित नंतर. ते बघा आता पीठ झालेलं आहे सॉफ्ट एकदम. तर मी दोघांना बनवायचे आहे, त्याच्यामध्ये 2 असे गोळे करून घेते. एक साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे, कारण भाकरीसाठी आहे ना तवा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. मी भाकरी टाकता माझ्याकडून एक चुकी झाली. भाकरी जेव्हा तव्यामध्ये टाकली ना, माझ्या लक्षातच नाही की माझ्याकडून गॅस मी कधी बंद केला, काही समजलंच नाही मला. नंतर मी बोलते की भाकरी का शेकत नाही, तेव्हा मी बघते तर खालून आहे ना गॅसच बंद झालं होतं माझ्याकडून चुकून. तर मी त्याच्यामुळे मला ती पहिली भाकरी शेकवायला तर थोडंसं टाईम गेलं. तर तुम्ही कशी भाकरी बनवता? भाकरी थापून बनवता की पाण्यावरती आगरी लोकांसारखी बनवता? मी तर थापून बनवते, मला ते पाण्यावरची भाकरी नाही जमत. ते बघा मी ते थंड पाणी वापरल्यामुळे थोडी भाकरी क्रॅक होत आहे मध्ये मध्ये, पण इट्स ओके, झाली व्यवस्थित नंतर. तर इथे तव्यामध्ये ना थोडंसं कांदा वगैरे भाजलेला होता, त्याच्यामुळे थोडा तवा म्हणजे वॉशच केलेला होता, पण थोडं पुसून घेतलं. तर हे बघा भाकरी मी आता तव्यामध्ये टाकलेली आहे. पाणी लावूया भाकरीला.
ते तुम्हाला दिसत असेल, थोडी साईडने भाकरी अशी थोडंसं क्रॅक झाली होती. किट्टूला भूक लागली होती, त्याच्यामुळे ते विचारायला येत होते, मम्मा भाजी झाली आहे का? मी बोलली मी बिस्किट खाते तोपर्यंत. मी ठीक आहे का. जेवण जेव्हा तयार असतं ना तेव्हा जेवत नाहीत, आणि जेव्हा काही करायला घेतलं ना का त्यांना जेवायला पाहिजे असतं. तर मी विचारलं तेव्हा ती नको बोलली होती भाकरी टाकायच्या आधी, आणि जेव्हा भाकरी टाकायला घेतली तेव्हा जेवण मागत होती. म्हटलं थांब, एकच भाकरी टाकायची आहे मला, आता आपण सोबतच जेवायला बसूया. तर तोपर्यंत तिने बिस्किट खायला घेतलं. अशी मुलं आहेत. तुमच्याकडे पण असेच कार्टून आहेत का? ते बघा, माझ्याकडून खालून गॅसच बंद होता आणि म्हटले भाकरी का शिजत नाही आहे, भाकरी का शिजत नाही आहे. चुकून गॅस लो करायचा होता मला, तर डायरेक्ट केव्हा बंद झाला समजलंच नाही मला. इकडे भाकरी मी पलटून घेतलेली आहे. तर तवा गरमच नाही झाला ना जास्त, कारण खालून गॅस बंद होता. माझं लक्षच नव्हतं ते गॅस चालू आहे का बंद आहे. त्याच्यामुळे भाकरी म्हटलं असं का होतं की भाकरी पलटी केली तरी ती खालून शिजलेलीच नव्हती. मग मी गॅसवरती नंतर थोडी भाजून घेतली, परत तव्यावरती टाकली, असं करून ती भाकरी शेकून घेतली मी. नंतर एक भाकरी शिजेपर्यंत दुसरी भाकरी तयारच होते. हे बघा, दुसरीसुद्धा भाकरी माझी तयार झालेली आहे. तर या होतं संध्याकाळचं जेवण. वरण, भात, भाजी, भाकरी, कधी कधी पापडसुद्धा फ्राय करते. काल केले नव्हते मी. हे बघा, माझी भाकरीच खालून शिजली नव्हती. नाही, एवढं टाईम झालं ना, मला कळतच नव्हतं खालून गॅस मी बंद केल्यामुळे. कारण की तवा मोठा असल्यामुळे ना म्हणजे खाली दिसत नव्हतं की गॅस चालू आहे की बंद आहे. मला काही समजलंच नाही. तिकडे पोरी आतमध्ये फॅन वगैरे चालू असेल ठेवून सर्व बाहेर TV बघत बसल्या होत्या, म्हणून मी बोलली की आतलं फॅन बंद करा. तेव्हा आता मी पाहिलं की खालून गॅस बंद. ओ माय गॉड, मला नंतर एवढं हसायला येत होतं. मी खालून म्हणजे तवा कसा गरम होणार, खाली गॅसच चालू नाही आहे. तर माझी भाकरी म्हणजे वाट लागली असते भाकरीची, तर मी थोडंसं गॅसवरती पण थोडं शिजवून घेतली तिला. आणि तिला खालून जायलाच लागलं नव्हतं ना, तर मी थोडं गॅसवरती पण शिजवून घेतली, आणि नंतर फास्ट गॅस करून तव्यावरती पण परत शिजवून घेतली. तोपर्यंत माझी दुसरी भाकरी तयारच होती. तर तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तव्यामध्ये भाकरी टाकलेली आहे आणि खाली गॅस बंद आहे? माझ्यासोबत झालं असं. थोडं टाईम गेल्यामुळे ना खालून ती म्हणजे व्यवस्थित शिजली नव्हती. तवा गरम झाला तेव्हा मग ती भाकरी व्यवस्थित बनायला लागली. सेकंडवाली भाकरी एकदम माझी मस्त झाली. ती दुसरी भाकरीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. ती व्यवस्थित झाली कारण खालून गॅस चालू होता. फर्स्ट टाईमला जेव्हा टाकली तेव्हा चुकून मला वाटते माझ्याकडूनच चुकून गॅस बंद झाला. ते बघा, पहिली भाकरी मी अशी गॅसवरती शेकून घेतलेली आहे व्यवस्थित भाजून. इकडे भाजीसुद्धा तयार आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मस्त भाजी अशी वाटाण्याची तयार झालेली आहे, हिरवा वाटाणा. तर सगळीकडे पीठ थोडं पडलं होतं, तर म्हटलं तो क्लीन करून घेऊया, कारण
थोडंसं पीठ उडतं ना भाकरी टाकताना. आणि मला शेगडीचा तर खूप कंटाळा आलेला आहे, कारण की एका साईडला भाकरी टाकायला गेलं तर अख्ख्या चारी शेगड्या म्हणजे चारी बर्नरकडे ते उडत राहतं. तर बघूया, भाकरी ही पण आता बनवून झालेली आहे. असं वाटलं व्हिडिओ. आणि या संध्याकाळी जेवायला आजचं आमचं जेवण वरण भात आणि वाटाण्याची भाजी हे असणार आहे. मला माहीत नाही मी यूट्यूबमधून पुढे जाईल की नाही जाईल, पण एक छोटासा प्रयत्न तर करून बघूया की आपलं जे टॅलेंट आहे ते आपण कुठे नाही कुठं. तर मी जॉब तर नाही करू शकत, त्याच्यामुळे मी म्हणले की चला काहीतरी आपण चालू करूया, कारण की माझा कम्प्युटरचा वगैरे कोर्स झालेला आहे, काही असं माहिती आहे थोडीफार. तर म्हटलं कुठे डोकं नाही लावता येत आपल्याला घरी बसून, तर निदान हे तरी का चालू करूया. आणि मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतात, व्लॉगिंग करायला खूप आवडतं मला. तर आपलं जे टॅलेंट आहे ना ते आपण घरी बसूनसुद्धा दाखवू शकतो. फक्त सपोर्ट करणारी व्यक्ती आपल्यासोबत व्यवस्थित पाहिजे. आणि माझे मिस्टर मला म्हणजे जिथे योग्य आहे तिथं व्यवस्थित मला सपोर्ट करतात, ते कधीच नाही बोलत नाही. मला हर गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट आहे. आणि व्हिडिओ करणे हे काही चुकीचं नाही आहे, कारण की यूट्यूबसुद्धा हे एक जॉब लाईनच आहे. म्हणजे यूट्यूबसुद्धा एक बेस्ट पार्ट आहे आपल्या लाईफमध्ये, की यूट्यूबमधून आपण सुद्धा आपलं आयुष्य घडवू शकतो जर व्यवस्थित व्लॉगिंग वगैरे केलं तर आपण. तर या दोघींचे ते खेळकाम चाललं होतं, काय त्यांचं मेकअप चाललं होतं. अख्खी पावडर घेऊन बसल्या होत्या आणि छोटीवाली येते तिचा मेकअप करत आहे. स्वतःला तर काही येत नाही पण तिचा मेकअप करायला चाललेली आहे. तर ते काय करते तिलाच माहिती. दीदीचा मेकअप काय चाललेलं त्यांचं, आणि दीदीला सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं काम चाललं टी व्ही बघायचं. तर थोडा पाऊस पडत आहे बाहेर. नाही बघा, त्याच्यावरती पावडर घेतलेली आहे आणि तिचं मेकअप करत आहे ती. त्यांचं मेकअपचं खेळ चाललं होतं. आता बघा दीदी आले तर कसे खेळत आहे, दोघींची भांडणंसुद्धा होते. आणि जेव्हा दीदी गावी गेली होती तेव्हा तिला बोर व्हायचं, कारण तिच्यासोबत खेळायला कोण नव्हतं ना. तर हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मुलींना पास्ता खायचं होतं, तर म्हटलं जेवणसुद्धा मी सकाळी टिफिन मिस्टरांचं म्हणजे त्यांचा टिफिन नव्हतं ना, म्हणून मी टिफिन वगैरे नाही बनवलं ते रात्री. तर म्हटलं ह्यांना पास्तासुद्धा खायचं होतं, तर मी डायरेक्ट दुपारसाठी पास्ताच बनवूया. तर इकडे पास्ता बॉईल होते तोपर्यंत मी ऑनियन, कॅप्सिकम आणि टोमॅटो कट करून घेतलेलं आहे. तर इकडे तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे. कढई थोडी मोठीवाली घेतलेली आहे मी, कारण थोडं हलवायला वगैरे व्यवस्थित पडतं. तर मी थोडंसं जिरा मोहरी टाकते, मला आवडतं त्याच्यामध्ये. थोडी घरगुती मसालेसुद्धा ॲड करणार आहे मी, आणि पास्ता मसालासुद्धा ॲड करणार आहे. तर हे पास्ता मसाला आहे एव्हरेस्टचा. ते तेल व्यवस्थित तापलेलं आहे, जिरा मोहरी तडतडलेली आहे. थोडंसं कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया तेलामध्ये. त्याच्यानंतर ऑनियन आणि कॅप्सिकम मी एकत्रच टाकणार आहे, कारण दोन्ही एकसाथ शिजतील. तर हे बघा, इकडे पास्ता बॉईल करत ठेवलेला आहे आणि तो झालेला आहे बॉईल होऊन. थोडं हाय फ्लेमवरती मी गॅस करते आणि कांदा पटकन रोस्ट करून घेते. तरी पुरण वाटायची चाळ नाही ना, त्याच्यामध्ये मी पास्ता बॉईल करत ठेवलं तर त्याचं एक्स्ट्राचं पाणी काढून घेणार आहे. बॉईल झालेलं आहे आता.
आमच्या घरामध्ये असं चटपटीत म्हणजे पोरींना भाजी चपाती भाजीसुद्धा खातात, पण रोज चपाती भाजी खाऊन कंटाळतात ना, म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं काहीतरी मी ट्राय करत असते. आणि एकदा स्कूल चालू झालं का टिफिनला काही ना काही अलग अलग बनवून मी देतच असते, म्हणजे त्यांना जे आवडतं ते, कारण जेणेकरून ते पोट भरून जेवतात. तरी ते बघा छानपैकी बॉईल झालेलं आहे. तर मी एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे चाळणीमधून टाकून. त्याच्यावरती मी भाज्या फ्राय होईपर्यंत ठेवते, म्हणजे एक पाणी निघून जाणार जे, आणि जास्त एकदम पास्ता आपला खुला म्हणजे सुटसुटीत होणार, एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित त्याची येते. तर कांदा झालेला आहे आपला फ्राय. त्याच्यामध्ये मी आता कांदा बघा लालसर फ्राय झालेला आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास निघालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये कॅप्सिकम आणि टॉमॅटो एकसाथ टाकत आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित दोन्हीही फ्राय होऊन जातील एकत्र. आणि शिमला मिरची पटकन शिजते, त्याच्यामुळे त्याला काही टाईम लागत नाही थोडंसं, म्हणून टॉमॅटोसोबतच टाकले. वरतून थोडंसं तर मीठ टाकणार आहे पटकन मऊ होण्यासाठी. थोडंसं मीठ टाकूया. तर मी झाकण ठेवते वरती, म्हणजे थोडंसं पटकन शिजन. शिमला मिरची पटकन मऊ पडेल. मग थोड्या वेळ 1-2 मिनटं मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आणि थोडंसं गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली आहे. इथे कोथिंबीर आणते, पण कोथिंबीर कशी जास्त दिवस राहत नाही ना. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा ठेवली होती तरी पण राहिली व्यवस्थित, म्हणजे 1-2 दिवसाच्या वरती कोथिंबीर नाही राहत. तर त्यात थोडी खराब झाली होती, थोडीशी चांगली निघाली. जेवढी निघाली तेवढी मी काढून घेतली आणि बाकीची टाकून दिली. ते इकडे भाज्या फ्राय होत आहेत, तोपर्यंत मी कोथिंबीर साफ करून घेतली थोडी. कोथिंबीर साफ करूनच ठेवते, पण त्याच्यात थोडी पानं कोथिंबीरची खराब झाली होती, ती साईडला काढली आणि चांगली पानं एक साईडला काढून घेतली. तर बघूया आता शिजले का. कोथिंबीर थोडी वॉश करून मी कट करून घेतलेली आहे. शिमला मिरचीचा स्मेल पास्त्यामध्ये खूप छान वाटतं. जसं पावभाजीमध्ये शिमला मिरचीचा म्हणजे फ्लेवर ॲड होतो ना, तसंच त्या पास्त्यामध्ये पण खूप छान वाटतं. पावभाजीमध्ये पण शिमला मिरची मला खूप आवडते टाकायला. ते बघा आपली झालेलं आहे. आता थोडंसं मला शिमला मिरची अजून मऊ व्हायला पाहिजे असं वाटत होतं, म्हणून मी थोडंसं त्याला दाबून बघितलं, पण थोडीशी कच्चाट वाटत होती. त्या दोघी आंघोळीला गेल्या होत्या, त्यांची काय मस्ती झालेली दोघींची त्यांनाच माहिती. म्हणून मला त्यांना बघायला सारखं जावं लागत होतं बाथरूममध्ये, की आवरा पटकन माझं होतं हे बनवून. माझी सर्व कामं झाली तरी त्यांची आंघोळच चालली होती. त्यांना आवाज दिला मी की आवरा पटकन, माझं पास्ता बनवून होतं आहे, पटकन बाहेर या. बघा अशा प्रकारे कांदा वगैरे सगळं झालेलं आहे व्यवस्थित. याच्यामध्ये आता आपले घरगुती मसाले आणि पास्ता मसाला ॲड करूया. तर एक कॉल आलं होतं, त्याच्यामुळे मी मसाला टाकतानाचं तुम्हाला दाखवलं नाही. ज्या मोबाईलवरती शूट करते त्याच मोबाईलवरती कॉल आलं होतं ना, त्याच्यामुळे मी ते कॉलवर बोलता त्याच्यामध्ये मसाले टाकले, कारण की हे कांदा वगैरे व्यवस्थित शिजलेलं होतं ना. मी मसाले टाकून घेतले, पास्ता मसालासुद्धा टाकला, आणि आता जे पास्ता शिजवून घेतलेलं होतं ते सर्व मिक्स करूया.
तर इथे पास्ता आता तयार झालेला आहे. तर इथे पास्ता बनवून तयार झालेला आहे. थोडीशीच कोथिंबीर होती ती याच्यात ॲड करूया. मस्त स्पायसी असं खूप 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 छान टेस्टी झालेलं. करून बघा तुम्ही. मी हे एवढं बनवलं होतं तेवढं आम्ही तिघांनीच संपवलं. खूप छान झालं होतं. तुम्हाला कशी वाटली पास्त्याची रेसिपी नक्की सांगा आणि ट्राय करा तुम्ही सुद्धा. हेच पास्ता मी यूज केलेला आहे, स्प्रिंग पास्ता. हे खूप छान लागतं. हेच तुम्हाला कोणतं आवडतं माहीत नाही, पण हे सुद्धा एकदा ट्राय करा, खूप छान लागतं. तर पास्ता रेडी आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.